हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आजचा विषय जरा वेगळाच आहे, वेगळ्याच गोष्टीवर बोलते मी, कारण की मला ते आता राहवत नाही आहे। एक आईपणाचा जो गिल्ट असतो ना, आईला जो गिल्ट येतो तो गिल्ट मला आता कुठेतरी असं वर येतो। कारण काय होतं, मुलं काही काही चुका करतात, कधी कधी असे उद्योग करतात की ते निस्तरणं कधी कधी फार अवघड असतं। आणि एकट्या बाईने म्हणजे जेव्हा एक आई एकटी असते घरामध्ये आणि दोन दोन मुलं हँडल करणं, त्यांचे उद्योग सांभाळणं, त्यांची पीर सहन करणं, ह्या जेव्हा सगळ्या गोष्टी एकाच कंटिन्यू चालू असताना तेव्हा कुठेतरी तुमची एक मानसिक लेवल किंवा बोलतात ना, तुम्हाला नाही का एका पॉईंट नंतर तुम्ही ते नाही सहन करू शकत। आणि मग काय होतं की कधी कधी हा राग ना मुलांनी एखादी चूक म्हणजे ती कॉमन जरी असेल ना तरी मग ती चूक एवढी मोठी ठरते आणि मग हे दबादब मारलं जातं। माझ्याकडून हे होतं, बरेच वेळेला होतं, बरेच वेळेला म्हणजे मी आता खूप कमी केलं आहे मारायचं, स्पेशली मान्याला। मलांकला तर मारतच असते नो डाऊट, पण मान्याला आता कमी केलं, मोठी होत चालली आहे। पण कधी कधी अशी मारते, खूप मारते मग तिला मी, कारण की एकदाच पगार असतो तो त्याच्यामुळे। आणि मग मारल्यानंतर मग जेव्हा ती नसते किंवा ती लोक शाळेत जातात, हा जो टाईम असतो माझ्याकडे, आणि तेव्हा मला जर ते आठवलं तर मग मला असं होतं, शिट मी का मारलं असेल वगैरे, म्हणजे काय गरज होती मला तेवढ्याशा कारणासाठी मारायची। आणि मग जो गिल्ट येतो ना तो म्हणजे अक्षरशः कधी कधी डोळ्यातनं पाणी येतं माझं, की मी उगीच त्या मुलांना उगीच मी मारलं, उगीच मारलं, काहीच कारण नव्हतं वगैरे वगैरे। पण सँडविच होतं कधी कधी, म्हणजे मुलांचा आजकाल सांगतात मुलांना समजून घ्या, मुलांना हे करा, मुलांना समजून सांगा, त्यांचा ऐकून घ्या। पण आमच्या आईवडिलांनी आम्हाला समजून, मला वाटत नाही की अशा काही बाबतीमध्ये घेतलं असेल, की आमच्या आईवडिलांनी तर दडबादब मारूनच, म्हणजे हे जे एज आहे लहानपणाचं, ज्या एजमध्ये आई वडील म्हणतात की ह्यांना चोपल्याशिवाय कळत नाही, माराशिवाय कळत नाही, ह्या एजमध्ये तर मला तरी वाटतं आम्हाला मारच भेटला होता, तिथे समजून सांगण्याचा प्रकार नव्हता। तरी मी प्रयत्न करते की मान्याला स्पेशली किंवा मलांकला पण सांगते, जेव्हा ती दोघंही शांत असतात, छान मूडमध्ये असतात, मग मी दोघांना समजून सांगते, असं नाही करायचं, असं वागायचं, असं बोलायचं, हे नाही करायचं, ते नाही करायचं, तुम्हाला काय वाटत असेल तर मला लगेच सांगायचं, मम्मा तुमची फ्रेंडच आहे वगैरे, असं भरपूर। आणि मग मान्या हे सगळं लक्षात ठेवते। आणि जेव्हा एखादी गोष्ट घडते आणि मी तिला ओरडायला जाते तेव्हा, तू मला सांगितलं होतंस ना मग की असं नाही करायचं, तसं नाही करायचं, मग तू आता अशी का बोलतेस, मग तू खोटं बोलतेस माझ्याशी, घ्या म्हणजे आपलं सँडविच म्हणजे ते पेचच निर्माण होतो। आता काय करायचं, म्हणजे मी एकदा असंच तिला सांगितलं की तू ट्युशनला जा, टीचरने पार्टी वगैरे अरेंज केली आहे तर तू जातेस ना, तर मग ती रेडी झाली, ती जात नव्हती ट्युशनला आणि घरात मला अभ्यास तिचा घेऊन देत नाही, तर मग म्हटलं ॲटलिस्ट तू जा, म्हणजे तुझा अभ्यास होईल तिथे। तर ती 3-4 दिवस गेली, आठवडा गेली, नंतर मला ते पार्टी नाही अजून झाली। मी म्हटलं हां होणार आहे, नंतर होणार आहे। तू खोटं बोलली माझ्याशी, मग तू कशाला खोटं बोलते, मग मी खोटं बोललं काय झालं, म्हणजे आता ह्याला काय उत्तर द्यायचं। लिटरली असा सीन घडतो माझ्यासोबत, मी एखादी गोष्ट मुद्दामून सांगते, नाही नाही असं आहे, हां तुम्हाला हे करायचं आहे, आणि ती जेव्हा गोष्ट घडत नाही मग ती मला विचारते हे असं नाही झालं, मग मी बोलते नाही नाही मी असंच सांगितलेलं, मग तू खोटं बोलते माझ्याशी। म्हणजे आई म्हणून आपण मुलांशी खोटं बोलतो आणि हे मुलं सांगतात की तू खोटं बोलली। आता मग ह्या गोष्टीनंतर काय करायचं हाच प्रश्न पडतो। असे एक एक मुलांचे प्रश्न असतात ना की त्याला काय उत्तर द्यायचं। आता ती मला जसं बोलली की अरे तू खोटं बोलते, आता मी ह्याला काय उत्तर देऊ, की मी खोटं बोलली की तुमच्याच सांगण्यासाठी मी वेगळं हे केलं, काहीच कळत नाही कधी कधी काय उत्तर द्यायचं। मग एकच असं, शांत बसा, माझं डोकं खाऊ नका आता ह्याच्या पुढे, हा एकच उत्तर असतं माझ्याकडे। तर तुमच्या बाबतीत पण असं होतं का की यार आई म्हणून एक गिल्ट येतो, आपण कधी कधी खोटं पडतो मुलांसमोर, मुलांना समजून सांगतो, पण ती लोकच कधी कधी आपली चूक पकडतात किंवा काहीतरी असं घडतं आणि आपलं तोंड बंद होऊन जातं। म्हणजे मला वाटतं 90च्या ह्याच्यातले जे पॅरेंट्स आहेत ना, 90s मधले पॅरेंट्स जे म्हणतात ना, त्यांचं असंच झालेलं आहे, आईवडिलांनी वेगळं आणि आपली मुलं ह्याच्यामध्ये आपण असे अडकलेलो आहोत। कारण की मला तर वाटतं अजून आमचे आईवडील पण आम्हाला अजून बॉसिंग करत असतील किंवा अजून पॅरेंटिंग त्यांचं चालूच असेल, ऑब्व्हियसली असेल। म्हणजे मला पण काय होतं तर मी विचारते अजूनही, मग आई अजूनही ओरडते कधी कधी मला, नाही असं नाही, पण ते असं सँडविच झालं, म्हणजे आईवडिलांनी आम्हाला बदललंय, मग आम्ही आमच्या मुलांना नाही बदलू शकत आहे, मग ह्याच्यामध्ये आम्ही अडकलोय, असं ते झालं। पण सगळ्यानंतर एकच येतं की तो गिल्ट बाहेर येतो की यार मी ह्यांना सांगून पण मग ऐकत नाहीत आणि मग मारावं लागतं, आणि मग हे ते सगळं तो आईपणाचा गिल्ट असतो ना, तो आता खूप वाढत चाललाय।
कारण की ती लहान असताना मला पण खूप लहान होता, 3-4 महिन्याचा वगैरे, आणि मी दोघे असे म्हणजे मान्य असे काही उद्योग करायचे की मग ह्याला बघू तिला बघू काय करू असं व्हायचं. मी तिला खूप धुपटायची तेव्हा की तू असं का केलंस वगैरे. आणि नंतरच ती परत, आता आई म्हटलं, मुलांना म्हणतात आईचा हात लागत नाही, तसं कदाचित म्हणजे परत येऊन खेळते वगैरे. मग असं गिल्ट येतो, रे का मारलं असेल त्यांना, का मारलं मी, का मारलं, असं होतं मला ते. तर तुमच्या बाबतीत पण असं होतं का की यार मारतो, मारायच्या वेळेला मारून जातो, राग निघून जातं, सगळं होतं, मुलं परत आपल्याकडे येतात. म्हणजे मला इतकं आहे की मी माझ्या नवऱ्याला पण सांगते मारायचं नाही मुलांना, मीच मारणार, काय ते असू दे, मीच मारणार, तुम्ही नाही मारायचं. म्हणजे इतकं मला ते, म्हणजे दुसऱ्याने कोणी मारलेलं मला पटत नाही, मी कितीही मारलेलं चालतं असं. पण नंतर मग ते वाईट पण वाटतं त्या गोष्टीचं की यार उगीच मारतो वगैरे असं. तर ते होतं असं. तुमच्या बाबतीत पण होतं का? प्लीज मला कमेंटमध्ये सांगा, आणि ह्यावरती तुम्ही काय सोल्युशन करता तेही सांगा. कठीण होतं कधी कधी.